सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी पीर बाबाच्या दर्ग्यापुढे सुरत पाचोरा राज्य परिवहन महामंडळाच्या बसला समोर येणाऱ्या ट्रँकरने डाव्या साईडला जोरदार धडक दिल्याने अपघात झालाय। या अपघातात बसचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही। बसमध्ये एकूण 86 प्रवासी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी 11 वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH20 BL 3436 ही सुरत येथून पाचोराकडे जात असताना विसरवाडी पुढे कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी पीरबाबा दर्गाच्या पुढे बस जात असताना दहिवेलकडून समोरून येणारा ट्रँकर क्रमांक GJ12 Z 3739 यावरील चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने बसला धडक दिल्याने अपघात झालाय। अपघातात बसचे नुकसान झाले असून सुदैवाने चालक वाहक यांच्यासह 86 प्रवासी यांना गंभीर दुखापत झाली नाही। अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने व महामार्ग मदत केंद्र पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक RM काझी यांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांची विचारपूस करून त्यांना इतर बसमध्ये सुखरूप मार्गस्थ केले। ऐन दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने बसमध्ये प्रवाशांची संख्या जास्त असून महामार्गावर प्रवासी वाहतूक वाढलेली आहे, त्यामुळे वाहतुकीचे नियमांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी। कुठ चालली बस? पाचोरा चालली गाडी। कसा झाला अपघात? अपघात मतलब समोरून मतलब गाडी येत होती, समोरच्यांनी कट मारून चालला गेला, त्यावर पकडावून गेलेला आहे। पोलीस स्टेशनमध्ये जमा केला। कोणाला लागलाय? कोणाला काही लागलं नाही। गाडीचं नुकसान? गाडीचं नुकसान झालं, पुढच्या कॅबिन किनार साईडच्या पुरा घसरावून गेलेला आहे।